अथणी तालुक्यातील मदभावी या गावात कांबळे कुटुंबीय राहते. या कुटुंबातील सिद्धराया कांबळे यांचा मुलगा निवृत्ती उर्फ आप्पासाहेब याचे लग्न शिरूर गावातील कविता हिच्याबरोबर 15 वर्षापूर्वी झाले होते. लग्नाला 15 वर्षे होऊनही निवृत्ती आणि कविता यांना अपत्य झालेले नाही. गेल्या 5 महिन्यापूर्वी कविताच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कविता आणि निवृत्ती हे शिरूर येथे राहू लागले. त्यांच्यासोबत कविताची आईसुद्धा राहत होती. अधूनमधून निवृत्ती आणि कविता हे आपल्या मदभावी या गावीही जाऊन येतात. निवृत्ती हा मजुरीचे काम करतो. सध्या तो पाईपलाईनचे काम करत आहे. या कामासाठी त्याला अनेकदा बाहेरगावीही जावे लागते. यातूनच त्याची ओळख सिद्धप्पा कित्तुरे राहणार साळमाळगेवाडी याच्याबरोबर झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे दोस्तीत झाले. आता निवृत्ती सिद्धप्पाच्या घरी ये जा करू लागला. यातूनच त्याची सिद्धप्पाच्या बायकोशी म्हणजे मंदाशीही घसट वाढू लागली. पुढे त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही विवाहित असून एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मंदा आणि निवृत्ती हे दोघे चोरून शरीर सुख घेऊ लागले. कधी घरात तर कधी शेतात ते दोघे प्रणय सुखाचा आनंद घेत होते. सुरुवातीला ही बाब सिद्धप्पाला समजली नव्हती, कारण तो नसताना मंदा आणि निवृत्ती हे शरीर सुख घेत होते. तसेच ही बाब निवृत्तीच्या बायको कवितालाही माहीत नव्हती, कारण आपला पती कामावर जातो असे तिला वाटत होते. परंतु काम संपल्यावर आपल्या घरी आल्यावरही निवृत्ती मंदाशी मोबाईलवरून संपर्क करत होता. निवृत्तीचे घरी वाढलेले येणे, आपल्या बायकोचे बदललेले चालचलन समजण्यास सिद्धप्पास वेळ लागला नाही. पण त्याने त्या दोघांना प्रत्यक्ष पाहिले नसल्याने तोही शांत होता. दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी निवृत्ती हा आपल्या मोटरसायकलवरून जबंगी या गावी गेला. तिथे त्याचा मित्र गणेश वाघमारे याला घेऊन तो आगर या गावी कामानिमित्त गेला. याबाबत त्याने आपल्या बायकोला सांगितले होते. दिवसभरात कविता आणि निवृत्तीचे मोबाईलवरून संभाषणही झाले होते. सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अनेकदा कविता आणि निवृत्तीचे मोबाईलवरून संभाषण होत होते. त्यामध्ये निवृत्तीने मशीन दुरुस्तीचे काम आहे, आज रात्री काही मी येऊ शकणार नाही, उद्या मी 1 वाजेपर्यंत घरी येईन, तसेच माझ्याबरोबर गणेश वाघमारे देखील आहेत असे सांगितल्याने कविता रात्री झोपून गेली. इकडे मंदाच्या प्रेमात पागल झालेल्या निवृत्तीने मंदालाही फोन लावला. त्याने सांगितले, मी आज रात्री तुझ्या घरी मुक्कामाला येत आहे. त्यावेळी मंदा त्याला म्हणाली, आज काही तू घरी येऊ नको, कारण माझा नवरा घरी आहे. पण शरीर सुखाला चटवलेल्या निवृत्तीने तिला म्हटले, मी रात्री उशिरा 11 वाजण्याच्या दरम्यान येतो. यावर मंदा काहीच बोलली नाही. इकडे निवृत्ती कांबळे आणि गणेश वाघमारे हे दोघे मोटारसायकलने साळमाळगेवाडी येथे मंदाच्या घरी गेले. रात्रीची वेळ होती. मंदा अजून जागीच होती. गणेशला घराबाहेर थांबवून निवृत्ती मंदाजवळ गेला. इकडे मंदाच्या पतीलाही गाढ झोप लागली होती. त्याचा फायदा घेत मंदा आणि निवृत्ती हे शरीर सुख घेऊ लागले. दरम्यान सिद्धप्पाला जाग आली आणि त्याने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. आतापर्यंत तो आपल्या पत्नीच्या चालचलनाबद्दल ऐकून होता. आता मात्र त्याने रंगे हातच दोघांना पकडले होते. सिद्धप्पाला राग आला आणि त्याने निवृत्तीला मारायला सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये झटापट होऊ लागली. निवृत्ती आपल्याला जड होत असल्याचे पाहून सिद्धप्पाने आपल्या भाऊ महादेव याला मोठ्याने हाक मारली. तोही धावत आला. त्यानेही निवृत्तीला मारण्यास सुरुवात केली. त्याला ओढतच सिद्धप्पा आणि महादेव त्या दोघा भावांनी घराबाहेर आणले. त्याचे हातपाय दोरीने बांधून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बाहेर उभा असलेला गणेश वाघमारे हा निवृत्तीला वाचवण्यासाठी पुढे आला. तेव्हा त्यालाही ते दोघे मारण्यास पुढे आले. त्यावेळी गणेश वाघमारे हा घाबरला आणि तिथून पळून गेला. तो पळून जात असलेला पाहून काही वेळ सिद्धप्पा आणि महादेव या दोघांनी त्याचा पाठलाग केला, पण तो काही हाती लागला नाही. त्यानंतर सिद्धप्पा कित्तुरे याने आपले नातलग दिनेश वसंत गडदे, अमोल रंगराव गडदे यांनाही बोलावून घेतले. त्यांना निरोप देताना त्याने या लोकांना येताना लाठ्या काठ्या आणि लोखंडी गज घेऊन या, मला आजच निवृत्तीचा साक्ष मोक्ष लावायचा आहे असे सांगितले. रात्री 1:15 वाजता हे सर्व लोक स्विफ्ट गाडीतून साळमाळगेवाडी येथे आले. या लोकांनी गाडीतूनच काठ्या, लोखंडी रॉड, PVC पाईप आणले होते. सिद्धप्पाने काठी, दिनेश याने लोखंडी रॉड, अमोल याने
PVC पाईपने निवृत्ती कांबळे याला मारायला सुरुवात केली. यावेळी निवृत्ती कांबळे हा जीवाच्या आकांताने ओरडत होता. माझे चुकले, मला वाचवा, मला वाचवा अशी तो ओरडत होता. तरीही महादेव कित्तुरे, दिनेश गडदे, अमोल गडदे हे लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण करत होते. या साऱ्या मारहाणीत निवृत्ती कांबळे मरण पावला. तो निश्चित पडल्यानंतर या साऱ्या लोकांनी मारहाण थांबवली आणि त्याच्या हातापायाला बांधलेल्या दोऱ्या सोडल्या. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने या सर्व लोकांनी मृतदेह स्विफ्ट गाडीत टाकला आणि अथनी अनंतपूर रोड एकुंडी क्रॉस येथील बस स्टँडमध्ये रात्री 2:30 वाजता मृतदेह फेकून वरील लोकांनी पळ काढला. इकडे सकाळी उठल्यानंतर दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी निवृत्तीची बायको कविता हिने सकाळी 6 वाजता निवृत्तीच्या मोबाईलवर कॉल केला, पण तो फोन लागत नव्हता. सांगितल्याप्रमाणे आपला पती नक्की घरी येईल म्हणून कविता शांत बसली. अधूनमधून ती मोबाईलवर कॉल करण्याचाही प्रयत्न करत होती, पण मोबाईल बंद लागत असल्याने हा प्रयत्न निष्फळ ठरत होता. जसा जसा दिवस पुढे सरकत होता तशी कविताची घालमेल वाढू लागली. संध्याकाळ झाली. मदभावी या गावचे सत्यप्पा कांबळे हे शिरूर येथे कविताकडे आले. त्यांनी तिला सांगितले की तुझ्या नवऱ्याचा काहीतरी भानगड आहे असे सांगून सत्यप्पा यांनी आपल्या मोबाईलमधील एक फोटो दाखवला. तो पाहून कविता आपल्या नातेवाईकांना घेऊन एकुंडी बस स्टँडवर आली. तिथे तिने आपल्या नवऱ्याचा मृतदेह पाहिला. त्याच्या कपाळावर गंभीर जखम झाली होती. हातापायाला, पाठीला, छातीवर बेदम मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. काही जखमाही शरीरावर दिसत होत्या. आपल्या नवऱ्याला कुणीतरी मारले आहे हे लक्षात आल्यानंतर कविताने अथनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिने फिर्याद दाखल केली. त्यानुसार निवृत्ती उर्फ आप्पासाहेब शिदराया कांबळे याच्या खुना संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कुठेतरी जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने एकुंडी क्रॉस बस स्टँडमध्ये निवृत्तीचा मृतदेह टाकून गेला असल्याची फिर्याद कविता कांबळे यांनी अथनी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी दिली. आपल्या नवऱ्याचा कुणी आणि का खून केला याबाबत कविता कांबळे यांना काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली होती. पण दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी तिला नवऱ्याच्या खुनामागचे कारण समजले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी गणेश वाघमारे हा चाबुस्करवाडी येथे गेला. तेव्हा त्याला मंदा सिद्धप्पा कित्तुरे हिने त्या दिवशी काय काय घडले त्याबाबत सांगितले. त्या दिवशी म्हणजे निवृत्ती कांबळे याला मारहाण करतेवेळी त्याला मारहाण करणारे सिद्धप्पा आणि महादेव कित्तुरे हे दोघे गणेश वाघमारे याच्या पाठी लागल्याने गणेश याने तेथून पळ काढला. त्यानंतर नेमके काय घडले हे त्याला समजले नव्हते, पण ती बाब मंदा कित्तुरे हिने गणेश याला सांगितली. सांगितल्यानंतर थोडा वेळ तिला काही सुचले नाही. ती पटकन खालीच बसली. आपल्या अपरोक्ष आपला नवरा बाहेर गुण उधळतो याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता, पण वस्तुस्थिती तीच असल्याने तिने स्वतःला सावरले आणि दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी पुन्हा अथनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पुरवणी जबाब दिला. त्यामध्ये तिने संशयिताची नावेही सांगितली. पोलिसांनी त्या सर्व आरोपींना अटक केले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.